आनंद महल नारायण धारप प्रकरण 24। आनंद महलचा खालपासून वरपर्यंतचा सर्व अवकाश व्यापला गेला होता आणि थिजलेले गोठलेले आकार मुक्त होऊन तांडवावर निघाले होते. त्यांची कल्पना करणं सुद्धा अशक्य होतं. त्या वादळातच कोठेतरी सदानंद सापडला होता. पण या क्षणापुरता तरी वंदनाला फक्त स्वतःचाच विचार करणं जरुरीचं होतं. त्या 10x14च्या खोलीवरून तिची नजर फिरली. मागच्या भिंतीत 2 अंधारलेल्या चौकोनाच्या खिडक्या होत्या. काचांची तावदानं बंद होती. आतून भक्कम गजांची जाळी होती. मनात एक चोरटा विचार येऊन गेला. साध्या भुरट्या चोरांविरुद्ध ही साधनं उपयोगी पडतील. पण आता आनंद महलमध्ये किंवा बाहेरच्या आवारातही जे स्वैरसंचारावर निघालं आहे त्याला या काचा आणि गज थोडेच अडवू शकणार आहेत. भिंतीचा वरचा भाग आणि कडिपाट धुराने काळवंडला होता. एका भिंतीला लागून तिने बरोबर आणलेलं सामान होतं. एक भांड्याची गोणी आणि एक क्रॉकरीची लेदर बॅग. दुसऱ्या भिंतीला लागून ते पत्र्याचं लांबच लांब टेबल होतं. भिंतीत मागे खणे होते, त्यात स्वयंपाकाची भांडी रचून ठेवलेली होती. पत्र्याच्या टेबलावर त्यांचं घड्याळ टिकटिक करत होतं आणि आता घड्याळ फक्त 8ची वेळ दाखवत होतं. फक्त 8 वाजले होते. सर्व रात्र उलटायची होती. रात्रीचा विचार मनात येताच अंधाराचाही विचार मनात आला. आत्ता दिवा जळत होता, पण तो रात्रभर जळत राहीलच याची शाश्वती नव्हती आणि तिचा टॉर्च खोलीतच राहिला होता. स्टोव्हपाशी ठेवलेली काडीपेटी उचलून तिने ती हातापाशी आणून ठेवली. बाहेरचे आवाज वाढत होते. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हटलं तरी ते कसं शक्य होतं. आवाजांचा उलगडा झाला असता तर कदाचित दुर्लक्ष करता आलं असतं, पण ते आवाज संमिश्र होते. एखाद्या मैफिलीसारखा गाण्या बजावण्याचा आवाज होता. एखाद्या नर्तकीच्या नृत्यासारखा पैंजण, नुपूर, सारंगीचा आवाज होता. एखाद्या मोठ्या समुदायात व्हावी तशी हसण्या बोलण्याची गुणगुण होती. पण अंगावर शहारा येत होता तो या साध्या आवाजांनी नाही. स्त्रियांच्या, मुलांच्या रडण्याचे, किंचाळण्याचे, विव्हळण्याचे आवाज, पशूंच्या खिंकाळण्याचे आवाजही होते. अगदी खर्जातल्या हसण्याचा आवाज, रेकण्याचा आवाज, कुंथण्याचा आवाज आणि सर्वात वाईट आवाज अणकुचीदार दातांनी कशाचे तरी लचके तोडल्याचा, मोठ्या जबड्याने काहीतरी लबालबा गिळण्याचा आवाज. त्या आवाजातली विसंगती तिला जाणवत होती. सर्व आवाज भयानक असले तरी एकाच वेळी येणं कसं शक्य होतं? एकावर एक ठेवलेल्या फिल्म नेगेटिव्ह सारखे ते वाटत होते. मग तिला त्या आवाजांचा उलगडा झाला. या आनंद महलमध्ये पूर्वी कधीतरी घडून गेलेल्या घटनांच्या या आठवणी होत्या. एखाद्या माणसाने मागच्या प्रसंगाच्या आठवणी नजरेसमोर आणाव्यात तशा. बाहेर प्रत्यक्षात ते प्रसंग घडत नव्हते, पण म्हणजे काही तिथला धोका तिळमात्रही कमी होत नव्हता. बाहेर काय दिसेल काहीच सांगता येत नव्हतं. त्या जर आठवणीच असतील तर मग आता तिला जसे आवाज ऐकू येत होते तशी बाहेर भयानक दृश्य दिसणार नाहीत कशावरून? केवढ्या प्रकांड शक्तीचा हा उत्सर्ग होता. धोका तर होताच होता, पण निदान त्यामागची कार्यकारण परंपरा काही प्रमाणात का होईना उलगडल्यामुळे मनाला एक विचारांची दिशा येत होती. नाहीतर एखाद्या अडाणी जीवासारखी निरर्थक धावपळ, तडफड झाली असती. त्या विचाराबरोबर तिला रामधनची आठवण झाली. तो तिच्याबरोबर स्वयंपाकघरात आला होता, पण आता तो 2 भिंतीच्या कोपऱ्यात अंग चोरून उभा होता. सकाळी त्यानेच तिला धीर दिला होता. आत्ता तिची वेळ होती आणि त्याला शब्दांचा अवडंबर समजणार नाही. त्या शब्दांमागच्या विचारांची कल्पनाही येणार नाही. त्याच्या अडाणी मनाला अगदी साध्या आडाख्यांची सवय होती. ती जर त्याला एखादा सुरक्षिततेचा उपाय दाखवू शकली. कडोसरीच्या त्या पाषाणाची तिला एकदम आठवण झाली. तिने कडोसरीचा तो पाषाण काढला.
टेबलाच्या कोपऱ्याजवळ थोडीशी जागा हाताने साफ करून तो तिथे अलगद टेकवला आणि त्याला मनोभावे नमस्कार करत ती मनातल्या मनात पुटपुटली, जय देवा. त्या पाषाणखंडात वावरणाऱ्या एका दैवी शक्तीचा तिला प्रत्यक्षच अनुभव आला होता. तिच्या मनातली भावना संपूर्ण प्रांजळ होती. रामधन, इकडे ये, ती म्हणाली. कितीतरी वेळाने त्या खोलीत पहिलाच शब्द उच्चारला जात होता. त्या अचानक आलेल्या आवाजाने आधी रामधन दचकला होता. त्याची खाली गेलेली मान जराशी वर झाली तेव्हा वंदनाला दिसलं की भयाने त्याचा चेहरा मातट झाला आहे. घामाघूम झाला आहे, डोळे विस्फारलेले आहेत. कदाचित त्याला तिच्या शब्दांचा अर्थबोधही झाला नसावा. रामधन, इकडे ये, तिने पुन्हा हाक मारली. रामधन सावकाश पुढे आला. तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याचं सर्वांग अक्षरशः थरथर कापत होतं. आपल्या तर्कशुद्ध चिकित्सक बुद्धिवादी पवित्र्याचा संबंध गळ्यातल्या गोफाशी, त्या पूजित पाषाणाशी आहे हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. रामधन, अरे तूच असा घाबरलास तर माझ्यासारख्या स्त्रीने काय करायचं? इकडे ये, उभा राहा. आणि ती बोलत असताना तिच्या मनातली शंका खरी ठरली होती. खोलीतला दिवा अचानक विझला. जवळ उभ्या असलेल्या रामधनचा हात तिने धरला. त्याचं शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. तो जर मघाच्या कोपऱ्यातल्या अवस्थेत असता तर अंधार होताच नक्कीच किंचाळत खोलीबाहेर गेला असता. बाहेरचे सर्व आवाज एकाएकी थांबले होते. जी कोणती अमानवी शक्ती या आठवणीतल्या बाहुल्या नाचवत होती तिला आपल्या दोघांची जाणीव झालेली आहे. वंदनाच्या मनात विचार आला. स्वयंपाकघराच्या बंद दाराबाहेरच हालचालींचा आवाज यायला लागला. कसली तरी खसखस. दार वाजवल्या गेलं. दाराला जोरात धक्का बसला. सर्व तात्विक संदर्भ विरघळून गेले होते. वंदनाच्या सर्वांगावरून शहाऱ्यामागून शहारे जात होते. श्वास भीतीने रोखला होता. दाराला आणखी एक धक्का बसला, मघापेक्षा आणखी जोराचा. ते तकलादू दार या अमानवी शक्तीपुढे काय तग धरणार होतं? क्षणभरातच त्याच्या चिरफळा उडतील. पण खोलीतला अंधार कमी होत होता. टेबलावर ठेवलेल्या पाषाणाच्या गर्भात निळसर सोनेरी प्रकाशाचा स्फुल्लिंग जन्माला आला होता. क्षणाक्षणाला त्याचं तेज वाढत होतं. पुढच्या क्षणी जोराच्या दणक्याने दाराचा कोयंडा उचकटून निघाला. दाराची दोन्ही पालं दानदिशी आवाज करून आतल्या भिंतीवर आपटली आणि त्याच क्षणी पाषाण गर्भात जन्माला आलेला तो निळसर सोनेरी प्रकाशबिंदू एखाद्या सूर्यकिरणासारखा लखलखला. त्या लख्ख प्रकाशात दाराबाहेर सदानंद उभा होता. त्याचे दोन्ही हात पुढे आले होते. डोळे विस्फारले होते. दात विचकले होते. आत जे कोणी असेल त्याच्यावर हल्ला करण्याचा त्याचा पवित्रा होता. पण या सुवर्ण प्रकाशात तो गोठल्यासारखा उभा होता. आणि तो एकटा नव्हता. त्याच्या मागोमाग आणखी कोणीतरी किंवा काहीतरी होतं. पण तो लखलखता प्रकाश झोत बाहेर फेकला जाताच बाहेरून एक मोठा चमत्कारिक आवाज झाला होता. काहीतरी सपाट्याने मागच्या मागे निघून गेलं होतं. सदानंद होता तसाच 5-7 सेकंद उभा राहिला आणि मग एखादा दिवा मालवावा तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुसले गेले. त्याचे डोळे मिटले. चेहरा निर्विकार झाला आणि तोल जाऊन तो होता तिथेच वेडावाकडा कोसळला. वंदना समोर पाहतच राहिली आणि मग लगबगीने पुढे जाऊन तिने सदानंदला कसं तरी खोलीत आणलं. अरे रामधन, पुढे ये, ती मोठ्याने ओरडली. रामधनही भानावर आल्यासारखा पुढे झाला. दोघांनी सदानंदला कसं तरी आत आणलं आणि भिंतीपाशी झोपवलं. त्याचे डोळे मिटलेलेच होते. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. श्वास अगदी मंद चालला होता. वंदना त्याचा हात हातात घेऊन त्याच्यापाशी बसून राहिली. गेले कितीतरी तास सदानंद तिला दिसला नव्हता. वरच्या त्या खोलीत शिरला होता. इतका वेळ तिथे काय करत होता? कदाचित त्याला काही आठवत नसेल आणि आता तर तो बोलण्याच्याही अवस्थेत नव्हता. खोलीतला तो चमत्कारिक प्रकाश हळूहळू मंदावत होता. वंदनाने बॅगमधली मेणबत्ती काढली आणि ती पेटवून टेबलावर ठेवली.
केवढा विचित्र अनुभव! दैवी हस्तक्षेपाचा यापेक्षा आणखी स्पष्ट पुरावा काय हवा होता? खोलीच्या दाराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या. बाहेरच्या सर्वांसाठी खोली उघडी झाली होती, पण मनातल्या मनात एक सुरक्षिततेची जाणीव होत होती. टेबलाजवळच्या खुर्चीत ती बसली. रामधनही भिंतीला टेकून बसला. वंदनाने थकून टेबलावर डोकं टेकवलं. इतका वेळ ती इतक्या मानसिक तणावाखाली वावरत होती की अगदी थकून गेली होती. पाहता पाहता तिला डुलकी लागली. टेबलावरची मेणबत्ती जळत जळत शेवटपर्यंत आली. शेवटचे 5-6 सेकंद प्रकाश खूप वाढला. वंदना टेबलापाशी झोपली होती. रामधन भिंतीला टेकून झोपला होता. सदानंद निश्चित पडला होता. मेणबत्ती फडफडली, विझली. खोलीत संपूर्ण काळोख झाला. त्या अंधारात सदानंदचे डोळे खाडकन उघडले. तिथे पाहायला कोणी नव्हतं, नाहीतर त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या वाघ, सिंह, चित्ता यांच्या डोळ्यांसारख्या हिरवट दिसल्या असत्या. वंदना झोपली होती आणि कदाचित तिच्या मानसिक क्रियाप्रक्रियांनी कार्यान्वित होणारी ती दैवी शक्ती, तीही सुप्त, अवगुंठित होती. सदानंद सावकाश उठून बसला, मग उभा राहिला. त्याची नजर टेबलावरच्या त्या पाषाणखंडावर होती. अजिबात आवाज न करता तो पावलापावलाने पुढे आला. त्याची मूठ त्या पाषाणाभोवती मिटली आणि तशीच मिटलेली मूठ पाठीमागे घट्ट धरून तो पावलापावलाने खोलीबाहेर पडला. जेव्हा बाहेर आवाजाचा कल्लोळ झाला तेव्हा वंदनाला अचानक जाग आली. खोलीत अंधार होता, पण बाहेर सर्वत्र एक तडतडता हिरवा प्रकाश पसरला होता. तिला दिसलं की सदानंद खोलीत नाही. मग तिने टेबलावरून सावकाश हात फिरवला तेव्हा तिला समजलं की टेबलावरचा तो पाषाण खंडही नाहीसा झाला आहे. सदानंद, त्याचंच हे कृत्य होतं. खोट्या सुरक्षिततेच्या भावनेने ती बेसावध राहिली होती. एवढंच नाही, चक्क झोपीही गेली होती. आणि तिच्या शत्रूने बरोबर संधी साधली होती. बचावाचं एकमेव साधन तिच्या हातून हिसकावून घेण्यात आलं होतं. टेबलावरच हाताने चाच पडून पाहत तिने काडेपेटी शोधून काढली आणि एक काडी शिलगावली. घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे 3:30 वाजले होते. सूर्योदयाला किमान 2-2.25 तास होते. एक काडी विचताच तिने दुसरी शिलगावली. ट्रंकेवरच मेणबत्त्यांचा पुडा होता. त्यातली एक काढून तिने ती पेटवली आणि टेबलावरच उभी केली. रामधन तसाच भिंतीला टेकून झोपी गेला होता. त्याला जाग करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याची काहीच मदत होण्यासारखी नव्हती. वंदना! बाहेरून सदानंदच्या आवाजात हाक आली. तिला धक्का बसला, पण नवल वाटलं नाही. सदानंद जर त्यांच्या कह्यात गेला असला तर त्याचा असा उपयोग केला जाणारच. वंदना, बाहेर ये ना! त्याचा आवाज पुन्हा आला तेव्हा वंदना एक शब्दही बोलणार नव्हती. वंदना, तुला गंमत दाखवायची आहे. सदानंद चढ्या आवाजात म्हणाला आणि खदाखदा हसला. किती घाणेरडं हास्य! दारापासचा प्रकाश वाढत होता. त्या प्रकाशात एक सावली जवळजवळ येत होती. कदाचित सदानंदचीच असेल. वंदनाने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याचा या क्षणीचा चेहरा तिला पाहायचा नव्हता. आवाज आणि हास्य जर असं विकृत आणि भयानक असेल तर चेहरा कसा असेल? जर तिची नजर त्या चेहऱ्यावर गेली असती तर यापुढचा सारा जन्म तो चेहरा ती विसरू शकली नसती. सदानंद बरोबरचं यापुढचं आयुष्य या चेहऱ्याच्या आठवणीने नासून गेलं असतं. या संकटातून ती आणि सदानंद यांची सही सलामत सुटका झाली तर. नको, ते पाहणंच नको. मिटलेल्या डोळ्यांवर तिने दोन्ही हात ठेवले. फरफटत्या पावलांनी काहीतरी खोलीत येत होतं. वंदना! आवाज पुटपुटल्यासारखा आला. काहीतरी अगदी जवळ आलं. ती धग सर्व शरीराला जाणवत होती. धग, गळ्यातला गोफ. वंदनाने चेहऱ्यावरचे हात एकदम खाली घेतले. दोन्ही हातांनी गळ्यातला गोफ घट्ट धरला. देवा, वाचव! ती मनातल्या मनात पुटपुटली. काहीतरी चमत्कारिक आवाज आला. तिच्या जवळूनच काहीतरी धडपडत हेलकांड्या खात मागे मागे खोली बाहेर गेलं.
सर्व काही असह्य होऊन वंदना खाली कोसळली. तिचं नशीब की तिचे दोन्ही हात गळ्यातल्या त्या गोफाभोवतीच राहिले.